धाव संख्या 1. बाहेर जाण्या चेंडू स्क्वेअर घोषित करताय पंच. धाव संख्येजवळ धाव संख्या होते 2. हो रावरीवाली झाली का? सुरेख फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. 4 धावांकरिता. धाव संख्येत सुरुवात होते. धाव संख्या होते 6. बॅटीच्या स्वरूपात 4 धावा प्रथमच या सामन्यादरम्यान. कोथमिरे यांना विनंती, त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. सुरेख असा फटका काहीसा हवेमध्ये आणि झेल सुटतोय. झेल सुटतोय. स्ट्राईकला येतो आता फलंदाज सुजय. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. पहिले षटक टाकलं जाते. धाव संख्या 7. अडकेड शिवण थोरात संपूर्ण स्पर्धेवर लक्ष ठेवताना दिसत आहेत. त्याप्रमाणे अध्यक्ष वामन साहेब बॅटची किनार घेऊन जातो. चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने एकदा भेटते. एका षटकाची या ठिकाणी नक्कीच समाप्ती होताना दिसते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8. बिनबाद 8. बी संघाचे उपकर्णधार आकाश जाधव कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसले. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांचा संघ विजयी झालेला आहे. त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक म्हणून चांगली भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे आकाश जाधव यांनी. गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज दशरथ गडाख. दशरथ गडाख गोलंदाजीसाठी येत आहेत. दशरथ भाऊ या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक घेऊन आले. संघाचे कर्णधार सुनील शेख यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. स्ट्राईकवर फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बाद होत आहेत गोपाल. झेल बाद करतायत सुनील शेख संघाचे कर्णधार. नरेंद्र संचेती येत आहे आता फलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये आपला एक फलंदाज बाद करण्याचे यशस्वी झाले दशरथ. पुन्हा एकदा दशरथ यशस्वी गोलंदाज. डावखुरी आता फलंदाज नरेंद्र. कैसा हलकेचा मारलेला फटका. एक धाव आपलं खातं उघडतोय नरेंद्र. संघाची धावसंख्या होते आता 9. 1 बाद 9. स्ट्राईक करत आहे फलंदाज आता गोपाल.
पुन्हा एकदा दशरथ, वेळ वाया घालवायचा नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असणार आहे, आपल्याला अजूनही बरेच मॅचेस खेळवायचे आहे. क्षेत्ररक्षणात खूपच बदल करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा दशरथ, दोन बॉल टाकले राहते. सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषेजवळ. या 4 धावा, 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्या होते 13. 4 का बाउंड्री. धावसंख्या 13. पुन्हा एकदा दशरथ, ऑफ टर्मच्या काहीसा बाहेर जाणार. चेंडू स्वैर घोषित करताय पंच. 1 धाव भेटते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या होते 14. सुरेख फटका आणि झेल बाद होत आहेत गोपाल. धक्का बसतो. किरण पानसरे यांनी घेतलेला झेल. दशरथला 2 फलंदाज बाद केले या षटका दरम्यान. दशरथ सुरेख गोल